नवीन गोष्टी नवी कहाणी आजी आजोबा नित्य सांगती गाती हसती दिशा दहाही आनंदाची नवी पर्वणी ज्ञान रंजन अशी ही खाणी झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी अनुभव अनुभव. जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ आय रेडिओ अनुभव. राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, भारत सरकार, मीडिया फॉर कम्युनिटी फाउंडेशन आणि जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांसाठीचा आय रेडिओ अनुभव. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 14567 म्हणजेच एल्डर लाईन 14567 या क्रमांकावर सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेमध्ये संपर्क साधावा. श्रोते हो नमस्कार. आपण ऐकत आहात जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ अर्थात ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ अनुभव. कार्यक्रमात आता ऐकूयात प्रकाश पाटेकर यांनी सादर केलेला जे वेड मजला लागले तुम्हासही ते लागेल का हा विशेष कार्यक्रम. ऐकूयात तर. नमस्कार मित्रांनो. आता असे पहा, आपण ज्येष्ठ नागरिक झालो, म्हातारे झालो, हा काय आपला अपराध आहे का? म्हातारपण हा काही रोग आहे? पण समाजातील तथाकथित विद्वान ज्येष्ठ नागरिकांना, म्हाताऱ्यांना सल्ला देणे हा जणू काही आपला जन्मसिद्ध अधिकार आहे असे समजत असतात. व आपल्याला म्हातारे झालो, एवढे आयुष्य घालवले तरी काहीच कळत नाही याबद्दल त्यांची खात्री असते. वृद्धांची संख्या समाजात वाढत आहे, हा फार मोठा बोजा सामाजिक अर्थव्यवस्थेवर पडत आहे याची त्यांना काळजी वाटते. वैद्यकशास्त्रातील प्रगतीमुळे वृद्धांचे आयुष्यमान वाढत आहे याची त्यांना भीती वाटत असते. असो, ज्येष्ठ नागरिकांना, वृद्धांना जे अनेक सल्ले दिले जातात, उदाहरणार्थ रोज व्यायाम करा, जेवण नियमित व पौष्टिक करा, वैद्यकीय तपासण्या वेळच्या वेळ करा, योगासने करा, इत्यादी इत्यादी. त्यात एक सल्ला वारंवार दिला जातो, तो म्हणजे समवयस्क मित्रांमध्ये जा व छंद जोपासा. आता वाहतुकीचा प्रश्न आहे, रहदारीचा प्रश्न आहे, सोबत कुणी नाही इत्यादीमुळे बाहेर जाऊन समवयस्क मित्रांकडे जाणे हे सुद्धा अवघड होऊन बसले. अशा वेळी मित्रांनो, आपणच आपले छंद घरच्या घरी जोपासणे हाच उत्तम उपाय. आता मी स्नेहधाम ज्येष्ठ नागरिक कट्ट्यावर गेल्यावर ठरवलं की कविता करण्याचा छंद लावून घ्यायचा. आणि खरंच माझा काळ अगदी करोना काळात सुद्धा फार आनंदात गेला. म्हणून असं सांगावंसं वाटतं की जे वेड मजला लागले तुम्हासही ते लागेल का. आता ठरवा, तुमचा छंद हा कविता करणं असेल आणि म्हणजेच तुम्ही आता कवी होणार की नाही बघा. मला माहीत आहे तुम्ही म्हणाल, अहो या वयात कवी होता येईल का? नाही होता येणार. कुणी म्हणालं की कवी हा जन्मावा लागतो, कवी काही होता येत नाही. अगदी बरोबर. पण त्याबरोबर हेही खरं आहे की कविता हा काही तारुण्यातला विषय आहे हेही काही खरं नाही. कवी जन्मावा लागत नाही, जन्मानीच प्रत्येकजण कवी असतो. फक्त तो छंद वाढवावा लागतो. त्यासाठी मनापासून काव्यवेड बाळगावे लागते. आता कवी कसे व्हावे, कवितेचा छंद कसा वाढवावा त्याची काही उदाहरणं तुम्हाला मी देतो. भले तुम्ही अगदी प्रतिभावंत कवी किंवा ज्येष्ठ कवी व्हाल असं सांगता येणार नाही, परंतु कवितेचा छंद तुमचा काळ स्वतःचा अत्यंत आनंदात व तुमचं वृद्धत्व सुखात जाईल यात शंकाच नाही. परंतु आता तुमचे विषय कोणचे? आता तुमचे विषय हे वृद्धांचेच असतील तर ते तुमच्या जवळपास असतील, तुम्ही जे अनुभवात आहात तेच असतील. त्यामुळे आपण असं करूया की वृद्धांच्याच कविता कशा कराव्यात हे बघू. आता वृद्धांच्या कविता कशा सुचतील, त्याच्या कशा लिहिल्या गेल्या पाहिजे याची उदाहरणं मी तुम्हाला सांगतो आणि ते समजावून देतो. आता आपल्याला नको असलं तरी वृद्धत्व येणार, ते येणारच. त्यासाठी आपण कविता करण्यासाठी पहिला नियम असा ठरवू की विषय ठरवा. आता कुठला विषय ठरवायचा, तर ते विषय ठरवताना असं पथ्य पाळावं लागतं की जो विषय तुम्हाला कळला, जो विषय आता तुम्हाला भावतो किंवा जो विषय आता तुम्ही प्रत्यक्षात अनुभवत असता, शक्यतो तोच विषय घ्या. मग आपण आता विषय निवडलेला आहे वृद्धत्व. पण काही जण म्हणतात की अहो वृद्धत्व हा काही काव्याचा विषय होऊ शकत नाही. खरं म्हणजे तारुण्य हाच कवितेचा विषय असतो. कारण शृंगार रस आणि तारुण्य
हेच कवितेचे खरे विषय. पण मित्रांनो, हे काही खरं नाही. आता तुम्हीच बघा की तुम्ही वृद्धत्वावर किती छान कविता करू शकाल. आता नंबर 2, तुम्ही एकदा विषय निवडल्यानंतर काय करा, त्या विषयाचा विचार करा. त्या विचाराचा विस्तार कसा करायचा हे ठरवा. त्यातील नकारात्मक करायचा सकारात्मक करायचा हे तुमचं तुम्ही ठरवा. आता तारुण्य मजेत घालवलं ना, मग समाधानी राहा व येणाऱ्या वृद्धत्वाचं स्वागत करा. आता पायरी 3, आपल्या आठवणीतील आवडीच्या सोप्या 3-4 कविता पूर्वी तुम्ही ज्या लहानपणी वाचलेल्या आहात किंवा ज्या तुम्हाला आवडतात त्या शोधा. त्या कविता शोधल्यानंतर त्या पुन्हा 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 म्हणा, पाहून म्हणा. त्याची लय, त्यातील भाव, त्यातल्या रचनेकडे थोडं लक्ष द्या. यमक शेवटी जुळवत असेल तसं हे 4 शब्द शोधून काढा व ते एका बाजूला लिहून काढा. आता पायरी नंबर 4, आपली निवडलेली कविता 3-4 वेळा म्हणा व आपला विचार तसाच मांडण्याचा प्रयत्न करा. जी कविता तुम्हाला आवडली होती त्याच कवितेच्या अनुषंगाने तुमच्या शब्दांची रचना करा, शब्दांची खेळा व त्या छंदात कविता करण्याचा प्रयत्न करा. दुसऱ्याची कविता, मोठ्या कवींची कविता वाचणं, त्यांच्यासारखी कविता करणं हा काही दोष नाही. सुरुवातीला ते करावंच लागतं व पुढे पुढे तुम्हाला नवीन छंद व नवीन रचना सुचू लागतात. आता उदाहरणार्थ बघा, कविता नंबर 1, मस्तीत आमुच्या आम्ही तारुण्य जोखलेते. मस्तीत आमुच्या आम्ही तारुण्य जोखलेते, कळलेही नाही आम्हा वृद्धत्व कैसे आले. बघा, मस्तीत आमच्या आम्ही तारुण्य जोखलेते, कळलेही नाही आम्हा वृद्धत्व कैसे आले. आले तसे ठरविले मस्तीत तेही भोगू. आले तसे ठरविले मस्तीत तेही भोगू, जरी पान पिकले ते हिरवेच देठ राखू. जमली का नाही बघा कविता? साध्या 4 ओळी आहेत, परंतु एकदा ठरवलं होतं की जर तारुण्य सुखात घालेलं आहे तर वृद्धत्व सुद्धा आपण सुखातच घालूया. आता दुसरी कविता बघा, लय तीच ठरवू, विचार तसाच ठेवू व साठीत प्रतिभा संपते का हा विचार घेऊन बघूया. तर तुमच्या असं लक्षात येईल की साठीत प्रतिभा संपत नाही. आलो जरी साठीत आम्ही, आलो जरी साठीत आम्ही, वृद्ध आम्हा समजू नका, काही फुलांना बहर दुसरा असं तो तुम्ही विसरू नका. बघा, आलो जरी साठीत आम्ही, वृद्ध आम्हा समजू नका, काही फुलांना बहर दुसरा असं तो तुम्ही विसरू नका. आता आपण तिसरी एक विचार करूया. अहो, आम्ही नुसतेच वयाने वाढलो का? पण लोकांना अशी कल्पना असते की तुमचं वय वाढतं त्यावेळेला तुम्हाला नुसतंच वय वाढलं, बाकी तुमचं काहीच वाढलं नाही. परंतु तसं नसतं. तुमचा अनुभव पण खूप मोठा महत्त्वाची गोष्ट आहे. तुमचा अनुभव वाढलेला असतो, तुम्हाला खूप गोष्टी कळत असतात, परंतु ते लोक गृहीत धरत नाहीत. मग त्यांना त्याची जाणीव करून द्यावी लागते की बाबांनो, आमचा अनुभव पण फार मोठा आहे. पुन्हा लय तीच घेऊ आणि कविता करण्याचा प्रयत्न करू. बघा, थोडे जरी थकलो आम्ही, थोडे जरी थकलो आम्ही, समजू नका नाकाम आम्ही. थोडे जरी थकलो आम्ही, समजू नका नाकाम आम्ही, सौंदर्यवतीला दाद देण्या नाही कुठे आम्ही कमी. थोडे जरी थकलो आम्ही, समजू नका नाकाम आम्ही, सौंदर्यवतीला दाद देण्या नाही कुठे आम्ही कमी. अस्पष्ट थोडे दिसले तरी, अस्पष्ट थोडे दिसले तरी, सुस्पष्ट छबिती पाहतो, अनुभवाने त्यात आणखी रंग गहिरे पाहतो. अनुभवाने त्यात आणखी रंग गहिरे पाहतो. आता ज्याला आपण घाबरतो, भीतो, त्यावरच विचार करूया. आता बघा, 3 कविता झाल्यानंतर आता आपण ज्याला घाबरतो, भीतो, कसं होणार, काय होणार विचार करू लागतो. त्या घाबरण्यापेक्षा त्याचंच आपण स्वागत करूया, तयारी करूया. आता जरा नवीन कविता फटका या स्वरूपात आपण तयार करण्याचा प्रयत्न करूया. आता बघा, ही नवीन कविता की ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला समजावून सांगून राहिला. कवितेचं नाव आहे गड्यांनो तयारीस लागा. गड्यांनो तयारीस लागा, गड्यांनो तयारीस लागा, पुरे करे आता गड्यांनो तयारीस लागा. घरीच बसूनी भार होऊनी खूप दमविले जगा, गड्यांनो तयारीस लागा, गड्यांनो तयारीस लागा. कशास पैसा व्यर्थ खर्चिता, घेऊन औषध शरीर कापता, चिरंजीव हा भास जगिया, हेच खरे जाणा, गड्यांनो तयारीस लागा.
कशास पैसा व्यर्थ खर्चिता, घेऊन औषध शरीर कापता, चिरंजीव हा भास जगिया, हेच खरे जाणा, गड्यांनो तयारीस लागा. खूप बघितले जन्मुनी या जगी, कळले नाही का जग अजुनी. खूप बघितले जन्मुनी या जगी, कळले नाही का जग अजुनी. मंगल गाणी मरणाची जी, कधी तुम्ही गाणार, गड्यांनो कधी तुम्ही गाणार. तयारीस लागा, गड्यांनो तयारीस लागा. मेलो जरी तरी काय नवीनते, सांगा बघू मला. मेलो जरी ते काय नवीनते, कुणी न राखील प्रेतच आपले, व्यर्थ कशाला अजून शिणवा, जिवंत प्रेताला, गड्यांनो तयारीस लागा. मेलो जरी तरी काय नवीनते, कुणी न राखील प्रेतच आपले, व्यर्थ कशाला अजून शिणवा, जिवंत प्रेताला, गड्यांनो तयारीस लागा. आपले आपले कधी कुणी नसते, आपले आपले कधी कुणी नसते, सुख दुःख सगळे फसवे असते. आपले आपले कधी कुणी नसते, सुख दुःख सगळे फसवे असते. मायावी हे चित्र जगाचे, किती वेळ बघणार, गड्यांनो तयारीस लागा, गड्यांनो तयारीस लागा. प्राप्त काल हा जीर्णच कपडा, प्राप्त काल हा जीर्णच कपडा, कधीतरी तो फाटायाचा. प्राप्त काल हा जीर्णच कपडा, कधीतरी तो फाटा याचा. जीवन अजुनी त्यात धरोनी, जीवन अजुनी त्यात धरोनी, फजितीच होणार, गड्यांनो तयारीस लागा, गड्यांनो तयारीस लागा. मित्र हो, आता आपण एवढ्या कविता निरनिराळ्या विचारांच्या आणि काही विशिष्ट लयीत करून पाहिल्या, परंतु इथून संपलं नाही. तुम्हाला हा जर छंद वाढवायचा असेल तर तुम्हाला अनेक कवीच्या नवीन नवीन कविता वाचायला लागतील, त्याच्यातील अर्थ समजावून घ्यावा लागतील. मग हळूहळू तुम्ही निरनिराळ्या चालीतल्या निरनिराळ्या कविता बसवण्याचा प्रयत्न करा. कुठलंही वर्णन असं नका, ते गद्यात ज्याप्रमाणे तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न कराल त्याप्रमाणे पद्यात लिहिण्याचा प्रयत्न करा. कविता ही प्रयत्नाने, सतत विचाराने, चिंतनातून आणि आपल्याला काहीतरी लोकांना द्यायचं आहे आणि ते उत्तम रीतीने द्यायचं आहे ह्याची जाणीव ठेवून सातत्याने प्रयत्न केल्यास जमण्यास अजिबातच अवघड नाही. कविता वाट बघत असते की तुम्ही तिच्याबरोबर कधी खेळता, तुम्ही केव्हा तिला आनंदी करता. तुम्ही तिला आनंदी केलं की ती तुम्हाला आनंदी करत असते. हा स्वतःला आपले विचार, मुख्य म्हणजे ते सुद्धा काव्यातच व्हायला पाहिजे. ज्या भाषेत तुम्ही विचार करता, ज्या पद्धतीने तुम्ही विचार करता, त्याच भाषेत तुमच्या हातनं लिखाण होतं. सुरुवातीला शब्द अडतात, त्यासाठी अनेक शब्द गोळा करण्याची सवय ठेवा. नवीन शब्द दिसला की तो लिहून ठेवा, नवीन आवडलेला शब्द दिसला की तो निराळ्या जागी लिहून ठेवा. व हे शब्द, निरनिराळ्या काव्यातील सुंदर सुंदर शब्द तुम्ही स्वतःच्या संग्रही वाढवा. तुमचा शब्दसंग्रह वाढवत चला, काव्याच्या लई वाढवत चला, आवडत्या कविता वाचत चला. तुम्हाला जे आवडलं तसं वर्णन करण्याचे प्रयत्न करत राहा आणि हळूहळू तुमच्या हातून नवीन नवीन विषयावरील नवीन नवीन कविता निर्माण व्हायला लागतील आणि त्या कवितांचा आनंद तुम्हाला तुमच्या पद्धतीने घेता येईल. आता हे कवितांचं सारस्य सांगितल्यानंतर आपल्या कविता ह्या आपल्याकडे नुसत्याच वहीत राहून चालत नाहीत, तर आपल्या केलेल्या कविता या आपण जेव्हा वेळ मिळेल, जिथे संधी येईल तिथे दुसऱ्यांना वाचून दाखवलं पाहिजे. कविता लिखाण हे जसा एक प्रयोग आहे, तसंच कवितांचं वाचन हा सुद्धा एक छंद लागला पाहिजे. भले स्वतः आपल्या कविता वाचा, त्या छान रीतीने सादर होतात का नाही याचा विचार करा, त्या बघा. आकाशवाणीवरती किंवा दूरदर्शनवरती कवी आपल्या कविता कशा सादर करतात याचा नीट अभ्यास करा आणि हाच छंद तुम्हाला एका चांगल्या सर्जनतेकडे घेऊन जाईल. तुम्ही काहीतरी नवीन निर्माण करता याचा तुम्हाला तो आनंद देईल व तुमच्या हातून एक छान साहित्याची सेवा घडेल. तुम्हालाही आनंद मिळेल, लोकांनाही आनंद मिळेल व तुम्ही साहित्याची सेवा केल्याचा फार मोठा आनंद तुमच्या पदरात मिळेल की जो तुमच्याकडनं कोणी घेऊ शकणार नाही. हळूहळू तुमच्या कविता या परिपक्व होत जातात व लोकांना जास्तीत जास्त आनंद देऊ लागतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं वृद्धत्व हे कधी तारुण्यात रूपांतरित झालं हेच तुम्हाला कळणार नाही व तुमचा छंद तुम्हाला खूप
आनंद देईल व तुमचा जे हेतू होता वृद्धापकाळ हा अत्यंत आनंदात जावा तो तुम्हाला यशस्वीरित्या करता येईल व तुमचं कवित्व हे सिद्ध जरी झालं नाही तरी तुमचा आनंद हा तुमच्याकडून कोणीच हिरावून घेऊ शकणार नाही हे मात्र नक्षील. तर चला मित्रांनो, आजपासून हा छंद स्वतःला लावून घ्या. जे वेड मजला लागले ते तुम्हालाही लागू देत आणि तुमच्या हातून खूप काव्य निर्माण होऊ देत हीच विनंती. श्रोते हो, आत्ताच आपण प्रकाश पाटेकर यांनी सादर केलेला जे वेड मजला लागले तुम्हासही ते लागेल का हा विशेष कार्यक्रम ऐकलात. अशाच प्रकारच्या मनोरंजनपर कार्यक्रमांसाठी ऐकत रहा जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ अर्थात ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ अनुभव. आय रेडिओ.